मला वाटतं महाविकास आघाडीचा नेहमीचा हा स्टंट राहिलेला आहे। जेव्हा देवाभाऊंचं सरकार महाराष्ट्रामध्ये गतिमान सरकार म्हणून समोर येतं आहे आणि जनसामान्यांच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं सरकार, प्रत्येक कॅबिनेटला नवीन नवीन योजना जनतेला केंद्रबिंदू मानून जनसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठीचं सरकार, ही जेव्हा एक भूमिका तयार होते, एक वातावरण तयार होते आणि विरोधकांना कुठलेच मुद्दे मिळत नाही आहे। मागच्या अधिवेशनात पण बघितलं की विरोधकांना कुठलाच मुद्दा त्या ठिकाणी नव्हता आणि कशा पद्धतीनं विरोधक निष्प्रभ ठरले आणि त्यामुळे आता मुद्दे मिळत नाही, कुठल्या टीका टिप्पण्या करता येत नाही, मग कुठला तरी स्टंट केला पाहिजे म्हणून हा चहा पाण्यावरच्या बहिष्काराचा स्टंट हा नेहमीच ते करत असतात। मला वाटतं ह्यात काही नवीन नाही आहे, त्यांना शुभेच्छा। सर, दुसरीकडे मोर्चा जो आहे तो एकत्रितपणे काढण्याचा निर्णय झालेला आहे। मनसे आणि ठाकरे एकत्रित, त्यामध्ये विरोधी पक्षही वेगवेगळे समाविष्ट होताना पाहायला मिळतात। तर मनसेने ट्रेनमध्ये जाऊन सर्वसामान्य मराठी माणसांनी त्या मोर्चात सामील व्हावं म्हणून पत्रकं देखील वाटलेली आहे। मुळात कशासाठी मोर्चा हा प्रश्न आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये तयार झालेला आहे। म्हणजे वारंवार सांगितलं गेलं आहे की मराठीच सक्तीची आहे, हिंदीची कोणतीही सक्ती नाही आणि हे मराठीत सांगितलं आहे। मग हे सांगून सुद्धा मराठी भाषा जर का या विरोधकांना समजत नसेल तर मग मराठीवर बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का, हा प्रश्न तयार होतो। मराठी सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही, हे मराठीत सांगतोय म्हणजे ही ती भारतीय जनता पार्टी आहे की ज्या नरेंद्रजी मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, जो अनेक वर्ष कोणी देऊ शकलं नव्हतं। ही ती भारतीय जनता पार्टी आहे ज्यांचं मराठी व्यक्तीवरती, मराठी माणसांवरती, मराठी भाषेवरती एवढं प्रेम आहे। म्हणजे हे ते देवाभाऊंचं सरकार आहे की ज्यांनी मराठी भाषेला ताकद देण्याचा प्रयत्न केला आणि सरकारी कामकाजामध्ये मराठी भाषेला बळ दिलं, मराठीसाठीचा कायदा पारित केला। CBSE बोर्डात आपल्याला माहिती असेल की मराठी त्या ठिकाणी सक्तीची असली पाहिजे, हा विषय त्या ठिकाणी भाजपच्या सरकारने केला आणि या पूर्वीच्या कालावधीमध्ये खरं तर हिंदी 5वी पासून सक्तीची होती, ती सक्ती आता काढून पहिलीपासून जो काही विषय आता सुरू आहे त्यामध्ये हिंदी ऑप्शनल आहे। मग जर का हे सगळं आहे, मराठी सक्तीची आहे, कुठलाच विषय नाही आहे, मग उगाचच या गोष्टीचा बागुलबुवा का उभा केला जातोय? म्हणजे मतदारांनी ज्या पद्धतीनं विरोधकांना त्यांची जागा मागच्या निवडणुकीमध्ये दाखवली, त्यांचं अस्तित्व कुठेतरी संपुष्टात येण्याची आज भूमिका तयार झालेली आहे। मग आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मराठी भाषेच्या अस्तित्वाचा मुद्दा करायचा, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मुंबईमध्ये महत्त्वाच्या निवडणुका आहेत। मग स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कुठेतरी जनतेला गुमराह करायचं, मला वाटतं हा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून होतोय। आज स्पर्धेत जर का आमच्या विद्यार्थ्यांना टिकायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान असणं हे गरजेचं आहे आणि मराठीचं आमची मातृभाषा आहे, ती सक्तीची आहे। मग जर का अशा पद्धतीनं हा विषय असेल तर उगाच त्यामध्ये गुमराह करण्याची भूमिका विरोधकांनी घेतली नाही पाहिजे। आणि मोर्चामध्ये आपण बघाल की जबरदस्ती आणलेले काही त्यांचे समर्थक, या व्यतिरिक्त सेल्फ व्हॉलेंटियर पद्धतीनं स्वतः स्वयंस्फूर्तीने सामील झालेले मराठी माणूस त्या ठिकाणी आपल्याला फार दिसणार नाही, कारण त्यांना हा विषय पटतच नाही आहे। म्हणजे ज्या विषयाचा कुठला विषयच नाही आहे, हिंदीची सक्ती त्या ठिकाणी नाहीच आहे, त्या विषयाचा बागुलबुवा उभा करण्याची खरं तर गरज नाही आहे, जो विरोधकांकडून केला जातोय। मला वाटतं हा विषय काही तेवढा प्रभावी ठरणार नाही। आज होळी केली जाणार आहे। आझाद मैदान येथे जो जी आर काढण्यात आलेला होता त्याची आज होळी करण्यात आहे आणि उद्धव ठाकरे देखील उपस्थित आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील उपस्थित राहणार आहेत। मी सांगितलं की निवडणुकांचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून हा विरोधकांचा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे। म्हणजे मराठीच्या विषयात पण आपण राजकारण करणार असाल तर मला वाटतं ह्याला काय अर्थ नाही। म्हणजे ही तीच काँग्रेस आहे ना, ही तेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे ना की ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होताना शब्द काढला नाही। ज्या राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला, हे कोण स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत की ज्यांनी आमच्या मराठीला नवीन नवीन शब्द देऊन मराठीची श्रीमंती अजून वाढवण्याचा प्रयत्न केला। मग त्या सावरकरांच्या विषयामध्ये जेव्हा राहुल गांधी राळ ओकत होते तेव्हा काँग्रेस त्या ठिकाणी कशा पद्धतीने वागत होती आणि हेच उद्धव ठाकरेजी कशा पद्धतीने त्याला समर्थन करत होते। त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं जे काही प्रेम आहे हे सगळं पुतना मावशीचं प्रेम आहे, दाखवण्याच्या गोष्टी आहेत। मराठीचं त्यांना जे काही आज मुद्दा करायचा आहे तो राजकारणासाठी आणि निवडणुकीसाठी करायचा आहे, बाकी मराठी माणसांवरती त्यांचं प्रेम नाही आहे, हे यातून स्पष्ट होतं। शेवटचा एक प्रश्न, आता 5 तारखेला मोर्चा निघणार आहे, त्यामध्ये सर्वात शेवटचं भाषण हे कोणाचं असेल? राज ठाकरे करतील
की उद्धव ठाकरे करतात, हा एक प्रश्न. ते त्यांनीच ठरवलं असेल, बैठका त्यांच्या सुरू आहेत, त्यात कळेल काय होतं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.